रजनी संदीप भाजी बाकरे यांचं स्वागत होत आहे. त्याचबरोबर आदरणीय मित्रवणव्यामध्ये गारव्यासार आदरणीय महिला दादा आदरणीय तांबोळे सर, जगलाळे सर, आपल्याला विनंती आहे. कुबडे सर आपण वर यायचे, गायकवाड सर आपण वर यायचे, चुकणार नाही, राक्षस सर आपण वर यायचे, आगे सर आपण वर यायचे. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. स्वागत स्वागत गुरुवर तुम्हारा, आज आया ये अवसर सुहाना, आज हमारा भाग्य जगा है, प्रफुल्लित मन का भाव खिला है, आप आए तो उपवन खिला है, बगिया सारी महक रही है, शत शत वंदन चरणों में आदरणीय गोरे सर आपण स्टेजवरती यायचं आहे. उपळ्यामधूनचे गोरे सर डॉक्टर संदीप भाजी बाकरे इंग्लिश मीडियमच्या वतीनं आदरणीय डॉक्टर संदीप भाजी बाकरे आणि रजनीताई भाजी बाकरे यांचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर वहिले दादा, आनंद वहिले आणि माझे सर्व मुख्याध्यापक आपल्या सर्वांचं शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. आज दुग्ध शर्करा युग म्हणावं लागेल की ज्या माझ्या आदर्श व्यक्तीच्या नावाने शाळा आहेत तेच आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आदरणीय वंदना पाटील मॅडम संचालिका, आदरणीय वंदना पाटील मॅडम आपण स्टेजवर द्यायचं आहे. आदरणीय धोंडीराम पेटकर बॉडी मेंबर, At this moment, I would like to draw your attention and request everyone to stand up in respect to beloved nation. Now, as the first note of our national anthem begins to play, let's fill our hearts with the sense of pride, patriotism and respect. Let's personify the spirit of unity and stand shoulder to shoulder. Please play national anthem. जय भारत भाग्य विधाता,
ceremony. Please sir, please ma'am. पुढे यायचं आहे माझे दैवत आदरणीय संदीप बाजीबाकरे सर, आमच्या वहिनीसाहेब डॉक्टर रजनी बाजीबाकरे, आमच्या आधारस्तंभ आदरणीय दादा.
presenting a classical welcome song performance from the class 6 girls. Please welcome them with the huge round of applause. First performance with clap, please to parents. सुन्दरं मनभावनं तव स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतं सुन्दरं मनभावनं तव स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतम् आपका स्वागत महोदय हृदय की श्रद्धा समर्पित आपका स्वागत महोदय हृदय की श्रद्धा समर्पित स्नेह बंधन शक्ति देता मार्गदर्शन है अपेक्षित स्नेह बंधन शक्ति देता मार्गदर्शन है अपेक्षित धन्यतम दिन धन्यतम स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतं सुन्दरं मनभावनं तव स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतम् हम सदा कर्तव्य पथ पर चल सके विश्वास भर दो हम सदा कर्तव्य पथ पर चल सके विश्वास भर दो सत्य सेवा त्याग निष्ठा सद्गुणों का रस जड़े दो सत्य सेवा त्याग निष्ठा सद्गुणों का रस जड़े दो हर्षितं तव आगमने तव हर्षितं स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतम् सुन्दरं मनभावनं तव स्वागतं स्वागतं शुभ स्वागतं नित्य स्वागतम् स्वागतं 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 धन्यवाद Very well performed, girls. Thank you. It's immense pleasure and honor that I stand before you today to welcome our distinguished chief guest, respected Sandeep sir. Sir has completed his MBBS from Dr. VM Medical College, Solapur. Some places where sir has posting are Maharashtra Police Academy in Nashik as a trainee, Deputy Superintendent of Police in 2005, in Aurangabad as an Assistant Commissioner of Police in 2010 to 2013. Deputy Commissioner Officer of Police Economic Offence Wing and Cybercrime in Thane in 2016 to 2018. From 2018 to 2024, Sir worked in Mumbai in different fields like Deputy Commissioner of Police Traffic, Deputy Commissioner of Police Western Railway and many more. Here are some special programs implemented by Sir like Operation Parakram, Operation Sarvodaya, Jan Jagran Melawa and many more. So thank you so much sir for all your efforts and thank you for coming today's program. Once again welcome sir. दुनिया में दो शक्तियाँ हैं, एक तलवार की और दूसरी कलम की। इन दोनों के बीच में कड़ा मुकाबला हमेशा ही रहता है, पर एक और शक्ति है जिसे हम कहते हैं नारी शक्ति। महिला की ताकत, उस नारी शक्ति को प्रणाम करके मैं आदरणीय रजनी मैम को इंट्रोड्यूस करना चाहूँगी। Respected Rajni ma'am is a consultant dermatologist in Navi Mumbai with 10 years of experience. She has special interest in cosmetic surgeries and hair transplant surgeries. She is also active in social work like NGO in slum areas. Thank you so much ma'am and welcome you. पालकांना विनंती आहे, वरती जागा आहे, ते वरती बसून घ्यायचं आहे, वरती जागा आहे. It's give me a great pleasure to introduce founder of our Dr. SB English Medium School, respected
मिस्टर राज पाटिल सर। सर का परिचय मैं बस कुछ चंद पंक्तियों के साथ देना चाहूँगी। न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफ़र का बस इरादा किया है। न हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है। वेलकम सर। Then our next chief guest is respected Mr. नंदकुमार सुतार सर। सुतार सरांचा थोडक्यात परिचय करून देते। सुतार सरांना 30 वर्षाचा वृत्त संपादकीचा अनुभव आहे। सर हे शुगर टुडे मॅगझिनचे मुख्य संपादक आहेत। तसेच त्यांनी सकाळ, पुढारी, लोकमत या वृत्तपत्रांसाठी देखील काम केलेले आहे। कृषी महर्षी हे सरांचे पुस्तक प्रदर्शित होऊन प्रसिद्ध देखील झालेले आहे आणि त्यांचे अनऑफिशियल मोदी हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी 2017 मध्ये आदरणीय पाटील सरांच्या जीवनावर पुस्तक प्रदर्शित केलेले आहे, ज्याचे नाव आहे मोडून पडला कणा तरी सोडला नाही बाणा। तरी डॉक्टर SB इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मी सरांचे स्वागत करते। तसेच आपले पुढचे पाहुणे आहेत माननीय श्री ज्ञानेश्वर वहिले दादा। दादांबद्दल खरं तर जेवढं मी बोलेल तेवढे कमीच आहे। दादांचा जन्म 21 फेब्रुवारी 1947 रोजी झाला आणि त्यांचे बालपण हे डुडुळगावमध्येच गेलेले आहे। त्यांचे शिक्षण आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथे झालेले आहे। त्यानंतर दादांनी खडकीमधील किर्लोस्कर या कंपनीमध्ये इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली। तसेच 1972 ते 2007 या कालावधीमध्ये ॲम्युनेशन फॅक्टरी इथे कार्यरत होते। नंतर 2007 मध्ये ते रिटायर झाले आणि त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला। दादा हे सोकम सेवा आळंदी येथे सदस्य झाले आणि 2010 पासून ताराबाई वारकरी दिंडीचे अध्यक्षपद त्यांनी हाती घेतले। समाजसेवा आणि जनसेवा हे दादांचे ध्येय आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादांनी आपली जागा ही आपल्या शाळेसाठी त्यांनी गेल्या 3 वर्षापासून दिलेली आहे आणि त्यांच्या कार्यात तेवढ्याच उत्सुकपणाने त्यांना साथ देणारे आहेत त्यांची दोन्ही मुले माननीय आनंद सर आणि संदीप सर। बोलण्यासारखे खरं तर खूप आहे, परंतु वेळेअभावी मी इथेच थांबते आणि दादांचे मी खूप खूप स्वागत करते। थँक्यू दादा। Now we are honored to have our esteemed chief guest with us today, whose presence elevates this occasion to a new height. Now it's time for felicitation. I would like to request our founder, respected Mr. Raj Patil sir, please felicitate our chief guest, respected DCP of Pune, Dr. Sandeep Bhaji Bakre sir. सर्व पालकांना विनंती आहे की टाळ्यांचा कडकडाट हा चालूच ठेवायचा।
शाळेचे आधारस्तंभ Now I request to respected Mrs. Sampada Patil ma'am, please felicitate our committee member. फर्स्ट एक Yes. Now I request to respected Mrs. Sampada Patil ma'am, please felicitate our committee member, Mrs. Vandana Patil ma'am. वंदना पाटील मॅम यांच्याबद्दल थोडासा परिचय करून देते. मॅम या शाळेच्या संचालिका आहेत. त्या एक उत्कृष्ट गृहिणी आहेत. त्याचबरोबर त्या प्रगतशील शेतकरी देखील आहेत. तरी मी डॉक्टर एस बी इंग्लिश मीडियम शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करते. Now I request to respected Mr. Raj Patil sir, please felicitate our chief guest, respected Petkar sir. Now it's time to give an honor to the whole and soul of today's evening. I mean to say cultural head of the Digi branch, respected Shushruta ma'am. So I would like to call Shushruta ma'am on stage. And I also like to call respected Sampada ma'am. Please felicitate Shushruta ma'am. Now last but not the least, आपल्या सर्वांच्या प्रिय आदरणीय संपदा पाटील मॅम यांच्या सत्काराची वेळ आलेली आहे. तर मी माननीय डॉक्टर रजनी भाजी भाकरे मॅम तसेच दोन्ही स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम सुश्रुता मॅम यांना विनंती करते की त्यांनी संपदा मॅमचा सत्कार करावा. आदरणीय हरीश चौधरी सर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आदरणीय हरीश चौधरी सर. चौधरी सरांचा सत्कार आपण शाळेच्या वतीने करतो. आदरणीय हरीश चौधरी सर आमचे दुसरे शिक्षक नेते, वेळोवेळी आम्हाला आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारे दुसरे सर सेनापती म्हणलं तर हरकत नाही. Thank you sir. Now it's time to felicitate respected founder of the school, respected Mr. Raj Patil sir. तरी मी स्टेजवरील सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी पाटील सरांचा सत्कार करावा. या क्षणासारखा दुसरा क्षण नाही माझ्यासाठी की माझ्या दैवतांच्या हातचं माझा सत्कार होत आहे. माननीय पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. प्राध्यापकांचे सत्कार आहेत. तरी आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि आदरणीय शिंदे सर आपण स्टेजवरती यायचं आहे. आदरणीय शिंदे सर या मॅडम सत्काराचा कार्यक्रम. आदरणीय कुबडे सर आपणही वर यायचं आहे. आदरणीय आपणही वर यायचं आहे. आदरणीय गायकवाड सर आपणही वर यायचं आहे. आपला सत्कार घेऊन जायचा आहे. चलो नेक्स्ट श्रमजीवीचे मुख्याध्यापक आदरणीय राक्षस सर आपले स्वागत आहे. आदरणीय कुबडे सर आपले स्वागत. हे विशेष म्हणजे आपले पालक आहेत. आदरणीय भोसले मॅडम आणि कर्नौर सर आपल्यालाही विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. सर हेही आमचे पालक आहेत. त्यांचा फार विश्वास आहे आमच्या शाळेवरती. आदरणीय भोसले मॅडम आपल्यालाही विनंती आहे. आज एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय दगडू इरकर त्याने उडता पंजाब त्याच्यानंतर बाहुबली या अशा मोठमोठ्या पिक्चरचं मेकअप केलं. इरकर साहेबांसाठी जोर जातात.
आदरणीय वैद्यनाथ मॅडम आपण यायचं आहे स्टेजवरती. दगडी सर हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि आता मॉडर्न ट्रू मध्ये देखील काम चालू आहे. आदरणीय मिरकर सर, आमच्या माजी दैवत आदरणीय संदीप भाजीबाकरे यांना वेळोवेळी साथ देणारे गणेश खेळणार यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. गणेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्या सरांची सावली म्हणून सतत ते माझ्या सरांबरोबर असतात. A school has always believed that the children are the future that will help in making a country great and encourage that idea. In the annual function day, every year students from many different classes will be awarded for the same. We will be giving awards to the students who have contributed to our school in 2024 in different types of competitions like handwriting competition, fancy dress competition, spell bee competition, quiz competition and many more. With the help of these various competitions, students can recognize the field in which they are good. But unfortunately, due to the lack of time, we are requesting to all the class teachers to come forward and collect the certificates of winners from their respective classes. We now invite respected Sandeep sir on stage to felicitate our achievers who make us proud. Please sir. May I request Shruti ma'am to collect certificate of nursery class. Please Shruti ma'am. For LKG class, I would like to call Shraddha ma'am and Rajni ma'am. My humble request to Revati ma'am to collect UKG class certificates. May I call Lubna ma'am to collect class 1 certificates. For class 2, I would like to call Monica ma'am. आदरणीय काजी सर, आदरणीय शेखरुल्ला काजी सर, MIM चे महाराष्ट्र सचिव. Thank you Prajakta ma'am to collect class 3 certificates. It's time to call upon class 4 certificates with Shailaja ma'am. Thank you so much respected Sandeep sir. Please have your seat. आता मी माननीय सुतार सरांना विनंती करते की त्याचबरोबर MIM चे नेते इरफान भाई यांचंही शाळेच्या वतीने स्वागत. It's time to call upon class LKG teacher on stage Yugandhara ma'am and Swati ma'am. आता मी माननीय सुतार सरांना विनंती करते की त्यांनी पुढचे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करावेत. For class UKG, I would like to call Neha ma'am and Vidya ma'am on stage. For first standard, we have 2 divisions. So first, I would like to give a call to Asha ma'am for Tulip division and Priya ma'am for Lily division. आणि आपल्यासाठी सदैव ते आधारस्तंभ म्हणून काम करतात. संदीप सरांना सांगावं वाटतं की तुमच्या गैरहजेरीमध्ये हेच माझ्यासाठी एक पाठबळ असतात. आदरणीय गोरे सर उकळायचे यांनाही विनंती आपण स्टेजवरती आहे. आदरणीय राजू बांगे सर आपल्यालाही विनंती आहे की 2 मिनिटं फक्त स्टेजवरती येऊन जायचं आहे. आदरणीय गोरे सर, आदरणीय काही MIM चे नेते इरफानभाई सिंग यांचाही शाळेच्या वतीने आपण सत्कार करत आहोत. सर्व गुरुजन आणि ज्यांच्यामुळे जे रत्न पारखी आहे ज्यांच्यामुळे आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, आदरणीय राज पाटील सर, आपण एकदा सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. असं म्हटलं जातं एक व्यक्ती
एकटा पडला आणि तो म्हटला मी जरा शोध घेतो, आणि मग त्याला 2 पर्याय सुचले, देवाला शोधू का मित्राला शोधू. मग पहिला विचार मनात असा आला की आधी देवाला शोधतो आणि मग दोघे मिळून मित्राला शोधू. परंतु का कोणास ठाऊक पुन्हा नंतर असा मनात विचार आला की अरे देवाला भेटणं थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे, आधी एक काम करतो, मित्राला भेटतो. आणि ज्यावेळेस मित्राची भेट झाली त्यावेळेस असं अस्तित्व निर्माण झालं की देवाला भेटण्याची गरजच उरली नाही. आदरणीय संदीप सर, आपणाबद्दल जेव्हाही राज सरांशी चर्चा होते आपल्या कार्याबद्दल, आणि त्यावेळेस नक्कीच अभिमान वाटतो की शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने राज पाटील सर कार्यरत आहेत, कार्य करत आहेत, आपल्या सगळ्यांची उपस्थिती ही त्याच्यासाठी खूप मोठी एक पावती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यामध्ये विशेष करून आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे. बराच वेळ झाला आपण इथे हा सगळा जो औपचारिक कार्यक्रम आहे तो अनुभवतोय, परंतु आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ जे आपले कलाकार, विद्यार्थी इथं सादरीकरण करणारे, ज्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, आपले सगळे मान्यवर इथे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज पाटील सर जे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी उभं करण्यासाठी प्रयत्न करतायत. माझी आपल्या सगळ्या पालकांना एकच विनंती असेल, गेल्याही वर्षी केली होती ती अशी की आपण प्रत्येक 10 सेकंदासाठी उभं राहून स्टँडिंग ओवेशन देऊयात आपल्या सरांसाठी. आपल्या सगळ्यांना विनंती, आपण एक उभं राहून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे, व्हेरी गुड. प्लीज सिट डाऊन सर. आणि आपल्या याच असते फॉर एक्झाम्पल अजून एक विषय मला इथे थोडासा स्पर्श करायचा. सरांनी सांगितलं 2च मिनिटं इथं घ्यायचं आहे. सरांबद्दल बोलणं, आपल्या या शाळेबद्दल बोलणं म्हणजे खूप खूप दिव्य काम आहे. परंतु सर आज संदीप सर इथे आहेत आणि ज्या पद्धती वहिनीताई इथे आहेत, त्याचप्रमाणे राज पाटील सर आहेत आणि मॅडम आहेत. आणि इथं पालकांमध्ये सुद्धा मी थोडंसं विनंती करेल, किती पालक असे आहेत जे कपल आहेत, कपल इथं आलेले आहेत, एकदा जरा हात वर करूयात. का याचं कारण सांगतो बरं. राज पाटील सरांचं कामच असं आहे, लक्षात घ्या, की इथनं फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं गॅदरिंग पाहण्यासाठी नाही आलेलो राजांनो आपण, इथून आपल्याला एक आदर्श कपल कसं असावं त्याचं एक चालतं बोलतं उदाहरण आपल्या समोर इथं दिसतंय, जे ज्ञानानं आहे, कर्मानं आहे, अस्तित्वानं आहे, मदतीनं आहे, या सगळ्या गोष्टींना ते कार्यरत आहेत. एक पालक मला भेटले, त्यांनी पहिलीला प्रवेश घेतला. एका शाळेतलं उदाहरण सांगतो आणि थांबतो. त्यांनी प्रवेश घेतला पहिलीला आपल्या पाल्याचा, आणि त्यांना मी सहज विचारलं आपल्या पाल्याचं वय किती, ते म्हणे 6 वर्ष. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं साहेब तुमचं वय किती, ते म्हणे माझं वय 30 वर्ष. म्हटलं छान. तुमच्या बाळाचं वय 6 वर्ष, तुमचं वय 30 वर्ष, हरकत नाही. म्हटलं याच्या पप्पांचं वय किती. जसं तुमच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला, तुम्ही म्हणा असं काय विचारलं. मी म्हटलं अहो तुमच्या मुलाचं 6 वर्ष वय, तुमचं 30 वर्ष, तुम्ही याचं ॲडमिशन पहिलीला घेतलं, आता मला सांगा याच्या पप्पांचं वय किती. ते म्हणे काय बोलता, तुम्हाला काही कळतंय काय बोलताय तुम्ही, मीच त्यांचा पप्पा ना. हो, आणि काय विचारताय. म्हटलं पुन्हा लक्षात घ्या प्रश्न, की मी विचारले याच्या पप्पांचं वय, तुमचं नव्हे. जर आपलं बाळ 6 वर्षाचं आहे आणि जर 6 वर्ष त्याचं पूर्ण झालेत आणि फर्स्टला ॲडमिशन घेतले, तर पप्पा म्हणून तुमचं सुद्धा वय वर्ष 6च आहे. ते जर सेकंड स्टँडर्डला जाते तर आपलं सुद्धा पप्पा म्हणून, आई म्हणून, आजी म्हणून, आजोबा म्हणून आपलंही वय वर्ष त्या पद्धतीनेच प्लस होत जात आहे. आणि ज्या वेळेस राज पाटील सरांची चर्चा होते आपल्या विद्यालयामध्ये या पद्धतीनं कार्य केले जाते की विद्यार्थीच नाही तर पालकांना सुद्धा प्रत्येक स्टेजवरती आपण ज्ञान, अस्तित्व आणि त्याचप्रमाणे ज्ञानाचा जागर आपण करून आणतोय. आपल्या पालकांना एकच विनंती आहे की प्रत्येक वर्षी आपलं बाळ पुढच्या वर्गात गेल्यानंतर आपण सुद्धा त्याच्याबरोबर थोडंसं वैचारिक आणि कर्तृत्वानं त्याच्याबरोबर पुढे जर आलो तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपलं खूप मोठं आपल्या पाल्यांसाठी कार्य होईल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, आपल्या सर्वांची विचारसेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या शाळेसाठी आणि आपल्या पूर्ण टीमसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम
वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानराज माऊली, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोजापूर नगरीतील कैलासवासी अंकुशराव नांडगे नाट्यगृहाच्या या पवित्र रंगमंचावर आज डॉक्टर SB इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, संस्थेचे संस्थापक, आमचे सन्मित्र आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राज पाटील सर, या विद्यालयाच्या अध्यक्ष आदरणीय संपदा मॅडम, त्याचबरोबर सर्व प्रमुख अतिथी, आपला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मला एक पालक प्रतिनिधी म्हणून, मी या शाळेचा पालक आहे आणि अभिमानाने सांगेल की आज पालक म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी शालेय व्यवस्थापनाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण आपल्या समाजामध्ये वावरत असताना संदीप सर, फार थोडी अशी लोक असतात की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगण्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते किंवा आपल्यामध्ये एक नवसंचार निर्माण होतो आणि त्यांना आपला आदर्श मानावा लागतो. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत आणि आमचे सन्मित्र पाटील सरांकडे पाहिल्यानंतर तर मला फक्त कुसुमाग्रजांच्या 4 ओळी आठवतात की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात ज्यांनी ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य स्वीकारलं आणि दिघी, डुडुळगाव या 2 ठिकाणी अतिशय छानरित्या, उत्तमरित्या आपले विद्यालय सुरू केले आणि इतरांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं, या विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे उपक्रम या शाळांमध्ये चांगल्या प्रकारे राबवले जातात. आणि या विद्यालयाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या शाळेतला सर्व स्टाफ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी हे नेहमी आम्हा सर्व पालकांशी आदरानेच वागत असतात. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आता ॲक्च्युली वेळ खूप झाला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व पालकांना विनंती करतो की आपण तर सगळेजण पालक आहोतच, पण आपण या शाळेचं, सरांचं कार्य पाहिल्यानंतर आपण आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातलगांनाही अवगत करावं आणि या विद्यालयामध्ये आपल्या नातेवाईकांच्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करावं. कारण या ठिकाणी माझा अनुभव आहे, या ठिकाणी एकदा प्रवेश घेतला का त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी मी जाताना एवढंच म्हणेल की जाताना प्रत्येकजण जाताना तेच जपलेलं शरीर घेऊन जातो, प्रत्येकजण जाताना तेच जपलेलं शरीर घेऊन जातो, पण मनाचा मोठेपणा जाणलेला आठवणींचा गंध ठेवून जातो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुनश्च एकदा आदरणीय संदीप सर, आदरणीय रजनीताई, त्याचबरोबर राज पाटील सर, आदरणीय संपदा मॅडम, या सर्वांसाठी आपण पालक म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सुधार सर. सन्मान्य व्यासपीठ, गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांचं मी कार्य पाहतो आहे, ज्यांचा सामाजिक दृष्टिकोन इतर अधिकाऱ्यांपेक्षा खूप वेगळा आहे, असे आदरणीय संदीप सर, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय रजनीताई, आणि ज्यांचा प्रवास, जीवनप्रवास मी पाहत आलेलो आहे असे आदरणीय राजसाहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, आणि जमलेल्या तमाम पालकांनो आणि विद्यार्थ्यांच्या सोबत सगळे जे आलेले आहेत. खरं तर मी बोलणार नव्हतो ॲक्च्युली, कारण आधीच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. आपण आमची भाषणं ऐकण्यासाठी आपण आलेलो नाही आहे, त्याची आम्हाला खूप चांगली कल्पना आहे. पण एक तक्रार करावी म्हटली आणि मुद्दाम मी उठलो. तशी राजसाहेबांना मी आधीच विनंती केली होती की मला नका बोलायला लागू, कारण एकदा उभा राहिला एक माणूस किती बोलत असतो. तक्रार अशी आहे की माननीय राजजींनी आम्हाला शिक्षण खूप चांगलं दिलेलं आहे, ज्ञान खूप चांगलं दिलेलं आहे, पण टाळ्या वाजवायला मात्र शिकवलेलं नाही आहे. मी आल्यापासून बघतो आहे, आपण टाळ्या का वाजवत नाही, त्याला काय डेटा वाया जात नाही आहे, त्याला काही खर्च होत नाही आहे, पण त्याचा फायदा खूप आहे. टाळ्या वाजवणे एक सायंटिफिक आहे, टाळ्या वाजवणे खूप चांगलं लक्षण आहे. काही चांगलं घडलेले लोक टाळ्या वाजवतात, दुसरं का वाजवतात का? नाही वाजवत, टाळ्या वाजवतात. एक तर स्वस्त आहे, तुमच्या जवळ आहे आणि त्याच्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगले राहतं. मी नुकतंच लोकसभा अध्यक्षाने एक पत्र लिहिलेलं आहे, कारण संसदेमध्ये देखील टाळ्या वाजवल्या जात नाहीत, ते बाकं वाजवतात. त्या लोकांना माहीतच नाही आहे टाळ्या वाजवण्यामध्ये किती मोठं शास्त्र आहे. त्यामुळं पुढच्या अधिवेशनामध्ये मला खात्री आहे, त्याचं पत्रही मला परत आलेलं आहे,
की पुढच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत, बाग वाजवताना दिसणार तर टाळ्या वाजवताना दिसतील. तुम्ही देखील टाळ्या वाजवत राहा कायमस्वरूपी. चांगलं असलं की टाळ्या वाजवणं चांगलंच असतं. माननीय राजजींचा प्रवासाबद्दल फक्त मी एकच शेअर म्हणतो आणि थांबतो. त्यांची माझी ओळख खरं तर संदीप सरांनी ओळख झालेली आहे. त्यांचं काम असं आहे, अनंत अडचणी आल्या तरी ते पुढे जात राहिले. त्यावर हा शेर आहे, हवाओं से कह दो, हवाओं से कह दो कि अपनी औकात में रहो, हवाओं से कह दो कि अपनी औकात में रहो, हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं. धन्यवाद. थँक्यू सर. काजी सरांना विनंती करतो की 2च मिनटं, फक्त 2च मिनटं, वेळ फार कमी आहे. 2 मिनटं. आणि याच्यानंतर स्पेशल फेलिसिटेशनचा एक प्रोग्राम होईल. एक क्लिप दाखवल्या जातील सरांच्या संदर्भात. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या समर्थ पाठिंब्यामुळे राज पाटील सरांनी या शाळेचा महामेरू जसा उभा केलेला आहे, ते माझे परम मित्र डॉक्टर संदीप भाजी भाकरे. आपल्या पुणे शहरामध्ये ते आज 2 महिन्यापासून इथं DCP म्हणून कार्यरत झालेले आहेत. तसेच आमच्या रजनी वहिनी आणि ज्यांच्या या प्रयत्नाला एवढं यश संपादन झालेलं आहे, ते असे माझे मित्र राज पाटील सर. एक प्रेरणादायी, एक व्यक्तिमत्व, एक प्रवास आणि त्यांची खंबीरपणाने साथ देणाऱ्या आमच्या संपदा वहिनी आणि मान्यवर इतर सर्व आणि पालकवर्ग आणि लहान लहान जे मुलं आहेत ते आता फार वाट बघू शकणार नाहीत, कारण त्यांचाही पेशन्स जास्त आपल्याला बघता येणार नाही. 2 मिनटाचा वेळ मला मिळाला आहे. त्यामध्ये मी फक्त एवढंच सांगू शकेल कि मंजिलों की तलाश है तो सैर पे जाना ही होगा, मंजिलों की तलाश है तो सैर पे जाना ही होगा, राह में दरिया जो पड़े तो तैर के जाना ही होगा, कोई फिक्र नहीं है कि समंदर की गहराई है क्या, हमने आंधियों में चिराग जलाने की कसम जो खाई है, कोई फिक्र नहीं है कि समंदर की कितनी गहराई है, हमने आंधियों में भी चिराग जलाने की कसम जो खाई है. हा शेर तंतोतंत माझ्या मित्रावरती योग्यरित्या, हा जो प्रवास आपण सर्व पालकांना हा प्रवास सरांचा तर माहीतच असेल, म्हणजे हे या शेरला योग्य असा न्याय देणारा जर व्यक्तिमत्व या पूर्ण सभागृहामध्ये जर उपलब्ध असेल तर आमचे राज पाटील सर आहेत. शिक्षणाची गंगा कशा प्रकारे चालवायची आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाचा झरा कशा प्रकारे पोचवायचा, हे उपस्थित असलेल्या इथं पालकांच्या संख्येवरूनच लक्षात येत आहे की आपली मुलं ही योग्य हातामध्ये आहेत का नाहीत. काय डाऊट आहे? थोडा हा म्हणा किंवा हात वर करा. योग्य हातामध्ये आहेत ना? कारण ही शाळा नाहीये, हे ज्ञान मंदिर आहे. बरोबर आहे ना? कारण ज्या माणसाचं ध्येय फक्त आणि फक्त उचित असं शिक्षण देऊन तुमच्या पाल्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देणं, यशाच्या शिखराकडे पोहोचवणं, कारण त्यांचा स्वतःचा एक असा प्रवास आहे. तो प्रवास अतिशय खडतर आहे. बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती वक्तव्यही केलेलं आहे. मी आता जास्त त्याच्यामध्ये बोलणार नाही. आणि सरांच्या मार्गदर्शनामध्ये जो त्यांचा योगदान देणारा जो स्टाफ आहे आणि सर्व जे शिक्षकगण आहेत त्यांच्या प्रत्येक वागणुकीमध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक लेक्चरमध्ये हे तुमच्या मुलांचं भविष्य दडलेलं आहे 100%. आज या ठिकाणी सरांचेही, म्हणजे सर आता या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हेडमास्टर आहेत. बरोबर आहे? आणि ज्यांच्या प्रेरणेने ही शाळा सुरू झालेली आहे, डॉक्टर संदीप भाजी भाकरे, म्हणजे हेडमास्टरचे हेडमास्टर पण आज इथं आहेत. बरोबर आहे ना? हेडमास्टरचे हेडमास्टर आहेत, त्यामुळे आज पूर्ण संधी आपल्याला या ठिकाणी. पण असं काय या ठिकाणून असे काय प्रश्न येणार नाहीत की आमच्या राज पाटील सरांकडून तुमच्या मुलामध्ये काही ज्ञानाची गंगा जी जो काय स्रोत आहे तो थांबणार नाही, अशा प्रकारची कुठलीही कंप्लेंट येणार नाही. बरोबर आहे? कारण डॉक्टर संदीप भाजी भाकरे हे आमच्या गावचे DCP म्हणून ते 2005 साली राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी हे संपादन केलं.
एक छोटंसं गाव आहे आमचं उपळा बुद्रुक म्हणून, 10,000 लोकसंख्येचं. पहिल्या प्रयत्नामध्ये डॉक्टर आहेत ते, MBBS आहेत. पहिल्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामधून साधारणतः 70-75 विद्यार्थी पास झाले. त्यांना डेप्युटी कलेक्टर म्हणजे आज ते कलेक्टर असू शकले असते, परंतु त्यांना पॅशन की समाजामध्ये जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला जर आळा बसवायचा असेल तर आपल्याला खाकी वर्दी परिधान करावी लागेल. म्हणून त्यांनी कलेक्टरची डिग्री, कलेक्टरचं पद सोडून पोलीसची सेवा त्यांनी संपादन केलेली. आता जो ट्रेंड चालू आहे ना, एक पिक्चर लागलेला आहे बराचसा, 1,500-2,000 कोटीपर्यंत गेलाय. त्याचा ट्रेंड आहे ना, झुकेगा नाही साला. पण राज पाटील सरांच्या पाठीवरती अशी थाप मारली आणि त्याला एवढं प्रबळ बळ दिलं की राज पाटील तू आगे लढ, मैं तुझे झुकणे नाही दूंगा साला, असं संदीप सरांनी त्यांना सांगितलं. म्हणून ह्या आज मुहूर्तमेढ या ठिकाणी रोल्यामुळे यश आहे आणि तुमची पालकं 100% एका देवाच्या हातामध्ये आहेत. मी या गुरुच्या खरंच मी पाया पडू इच्छितो की या माणसाचा प्रवास बघितला तर मला सुद्धा खरं बळ येतं आणि एक प्रेरणा मिळते. परत एकदा सांगतो की तुमची मुलं 100% यशस्वी होणार. या माणसाकडे बघा आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्या काही यांच्या स्वप्न आहेत की एक फार मोठं एक विद्येचं माहेरघर आज छोट्या प्रमाणात आहे, पण याच्यापेक्षा एक मोठं संकुल या महाराष्ट्राच्या धर्तीवरती प्रत्येक गावागावामध्ये उभा करायचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आपण सर्व पालकांची साथ 100% लाभणार आहे. आम्ही तर तुमचे सेवक म्हणून काम करायला 100% तयार आहे. सर, लांबलेलं भाषण थांबवतो. लहान मुलांचे पेशन्स बघून आणि सर्वांना धन्यवाद मानतो की माझं 2 मिनिटाचं लांबलेलं भाषण आहे ते ऐकलं. धन्यवाद सर. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपणा सर्वांसाठी दिला त्या प्रमुख पाहुण्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणे नाही, माशानंतर पोहणे नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा होणे नाही, असे सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर संदीप भाजी भाकरे सर. धन्यवाद. प्रथमतः सन्मान्य व्यासपीठाला वंदन आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोते पालकांना माझा नमस्कार आणि पाटील सरांच्या मातोश्री आदरणीय शांताई आपल्या सर्वांच्या आई त्यांना माझं त्रिवार वंदन. रसिक प्रेक्षक, आज मी तुम्हाला आधुनिक कृष्ण आणि सुदामा या दोघांची मैत्री कशी झाली यासाठी मी सांगण्यासाठी इथं उभा आहे. कृष्ण समोर बसलेले आहेत, सुदामा या बाजूला आहे. आणि हे का झालं, पाटील सरांचा इतिहास जर बघितला तर तुम्हाला आजचा भूगोल कळेल. आणि म्हणून मग पाटील सरांचा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मी श्री नाईकनवरे सर, पाटील सरांबरोबर मीही विद्यापीठामध्ये होतो. सरांचं शिक्षण सोलापूर जिल्ह्यामध्ये नरखेड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. पुढचं उच्च शिक्षण घेण्यासाठी पाटील सर पुणे विद्यापीठामध्ये आले आणि या सुदामाला समोर बसलेले कृष्ण भेटले. सरांना मी सर कमाव शिकामध्ये राहिलो, खूप खडतर परिस्थितीमध्ये शिकलो. सरांनी खूप मोठा आधार संदीप सरांनी पाटील सरांना दिला. संदीप सर त्याच वेळेला UPSC करायचे, त्यांची खूप मोठी भरारी आणि जिद्द होती. संदीप सर UPSC पूर्ण केली त्यांनी, IAS पद मिळत होतं परंतु IPS घेतलं. याचा इतिहास आत्ताच बघितला तुम्ही. त्यानंतर मग पाटील सर आणि आम्ही एकत्र राहायचो. विनोदाचा भाग अगदी थोडक्यात, आम्ही एकाच रूममध्ये 23 जण राहायचो. फक्त कपडेच आमची रूममध्ये होती, बाकी सगळं आम्ही बाहेरच झोपायचो. ही एक खूप गमतीची गोष्ट. पाटील सर त्यावेळेला 2 शाळांमध्ये जॉब करायचे. दोन्ही शाळांमध्ये जॉब करून सरांना पगार होता 1,000. आम्ही दोघंही संध्याकाळी बसल्यावर दोघं एकमेकांची डोकी फोडायचो की आपण एवढं शिकलो आणि पगार आपल्याला 1,000 कसं काय. पण पाटील हे आडनावाचेच पाटील आहेत आणि राज करणारा राज माणूस आहे. त्यामुळं दमणारा आणि थकणारा आणि जिद्द कमी पडू देणार तो पाटील कसला. आणि म्हणून मग पाटील सरांनी ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. इंग्लिश मिडियमला जॉब करायचे. खेड्यातला मुलगा, ते म्हणले इंग्लिश शिकल्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळेला खूप चांगलं इंग्लिशसाठी पाटील सरांनी खूप चांगला प्रयत्न केला. नंतर भोसरीमध्ये सिद्धेश्वर विद्यालयाला ते इंग्लिश मिडियमला शिक्षक म्हणून काम करू लागले. त्याच वेळेला संपादा मॅडम त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या अर्धांगिनी म्हणून आल्या. आणि त्याच्यानंतर 2006 साली सरांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट सरांना भेटला. मॅडमला त्यांनी माहेरी सोडलं
आणि त्यानंतर गावी जाण्यासाठी सर निघाले. समोर येणाऱ्या ट्रकने सरांना उडवलं आणि सर निश्चित बाजूला पडले. सरांचा जो पाठीमागचा मणका आहे तो पूर्ण निकामी झाला आणि त्याच्यामुळे सरांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय पूर्ण हलायचे बंद झाले. त्यानंतर पर्यायाने जॉब सुटला सरांचा. स्वतःजवळची जी काही पुंजी होती ती दवाखान्यासाठी खर्च केली आणि राजमहालामध्ये राहणारा राज पाटील एका खोलीमध्ये राहू लागला. आणि त्यावेळेला सरांचा सांभाळ केला त्यांच्या आई शांताईने. ज्या वयामध्ये आईला आधार दिला पाहिजे त्या वयामध्ये आईने सरांना आधार दिला. खूप छोटी मोठी कामं केली आईने आणि सरांना खूप चांगला आधार दिला. त्याच वेळेला कृष्ण कसा असावा, मी सरांना संदीप सरांना कृष्णाची उपमा दिली. एवढा मग छोटा सुदामा कृष्णाला भेटायला आला. राज दरबारातून कृष्ण सुदामाला भेटायला बाहेर दरबाराच्या आला. त्याच पद्धतीने IPS झालेला माणूस क्लास 1ची पोस्ट मित्र वगैरे सोडून देऊ ही गोष्ट संदीप सरांनी कधी केली नाही. आणि सरांच्या कानावर ही गोष्ट पडली की पाटीलला असा असा प्रॉब्लेम झालाय. संदीप सर IPS असणारा माणूस पोलीसची गाडी घेऊन भोसरीमध्ये सरांच्या घरी आले आणि एकच शब्द दिला सरांना, हा आजाराचा खर्च तुझा मी सगळा करतो आणि रोज महिन्याला तुला सगळे लागतील तेवढे पैसे पाठवतो, तू फक्त खचू नको, मी तुझ्या पाठीमागे उभा राहील. म्हणून पाटील सर संदीप सरांना माझा विठ्ठल म्हणतात. ज्ञानाच्या वारीमध्ये आणि मानवतेच्या वारीतला पाटील सरांचा विठ्ठल कोण असेल तर आदरणीय संदीप सर आहेत. परंतु सरही पाटील सरही जिद्दीने हरले नाहीत. सरांनी छोटा क्लास सुरू केला. 1 मुलांचा क्लास सरांनी 500 मुलांपर्यंत दिला. घेऊन गेले, चांगला पैसा कमवला. नंतर सरांच्या डोक्यात आलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आपण शाळा उभा करायला पाहिजे. मग आता शाळेला नाव द्यायचं काय? आणि मग पाटील सरांनी ठरवलं आपल्या शाळेला नाव द्यायचं आपल्या विठ्ठलाचंच. मग संदीप सरांना बोलले. संदीप सरांनी वरिष्ठांकडं चौकशी केली आणि त्यानंतर संदीप सरांचं नाव डॉक्टर SB भाजीपाकरे इंग्लिश मीडियम स्कूल हे आज नावारूपाला आलं. ते केवळ ह्या सरांमुळं आणि संदीप सर आणि त्यांच्या अर्धांगिनी यांच्यामुळं हे नावारूपाला आलं. पाटील सरांची मेहनत त्या कामी खूप आली. अशा पद्धतीने सरांनी खूप चांगली मेहनत आणि खूप मोठा आधार आदरणीय पाटील सरांना दिला. सांगण्यासारखं भरपूर आहे पण थोडक्यात सांगतो. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक सरांचा आधार पाटील सरांच्या जीवनातील श्रीकृष्ण, ज्ञानदानाच्या व जीवनाच्या वारीतील विठ्ठल, पुणे शहराचे पोलीस उपायुक्त, अनेक गुन्हेगारांचे असणारे ऑपरेशन करणारे डॉक्टर, नावातच ज्यांच्या संदीप आहे, संदीपचा अर्थ होतो दिवा. अनेक लोकांच्या आयुष्य अंधकारमय आयुष्यामध्ये संदीप सरांनी दिवा उभा केला आणि त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर केला. पाटील सरांच्या आयुष्यातला काळोख दूर करण्याचं काम आदरणीय संदीप सरांनी केलं. असे संदीप सरांबद्दल आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. सर तुमच्याबद्दल बोलावंसं वाटतं. देवाकडे मी पाणी मागितलं, देवाकडे मी पाणी मागितलं तर त्याने मला समुद्र दिला. देवाकडे मी फूल मागितलं तर त्याने मला बाग दिली. देवाकडे मी समुद्र मागितलं, पाणी मागितलं त्याने मला समुद्र दिला. देवाकडे मी फूल मागितलं त्याने मला बाग दिली. देवाकडे मी घर मागितलं, देवाने मला राजवाडा दिला. आणि देवापाशी मी देवच मागितला, त्यावेळेला देवाने आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये हा संदीप भाजीपाकरे नावाचा देवच दिला. संदीप सरांसारखा देव दिला. ज्यांचं व्यक्तिमत्व सागरासारखं विशाल, फुलांसारखं कोमल आणि राजवाड्यासारखं विशाल आहे अशा संदीप सरांसाठी आणि त्यांना तेवढ्याच पद्धतीनं साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय रजनीताईंसाठी. आणि जाता जाता एक संदीप सरांच्या घराबद्दल सांगतो. अक्षरशः सरस्वती त्यांच्या घरामध्ये नांदते. सर IPS, त्यांच्या भगिनी IAS, त्या CBSE बोर्डाच्या दिल्लीला अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर. असं शेतकरी कुटुंब असणारं हे कुटुंब त्यांच्या घरामध्ये सरस्वती नांदावी आणि अशी छान प्रकारची विणा वाजावी जी विणा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्ञानाची धून ऐकू देईल. अशा संदीप सरांसाठी आणि त्यांच्या अर्धांगिनीसाठी आपण सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात ही आपल्याला विनंती. यानंतर शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखं व्यक्तिमत्व नाही हे.
आपण थोडं चित्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला संदीप सर आणि त्यांच्या अर्धांगिनी कळतील. मी सगळ्या व्हॉलेंटियरला विनंती करतो की व्यासपीठाची व्यवस्था थोडी व्ही शेप करावी आणि व्यासपीठावरील मान्यवरांनाही विनंती करतो की व्ही शेपमध्ये आपण सगळे बसल्यानंतर या सर्व पालकांना संदीप सर आणि पाटील सर म्हणजे कृष्णा आणि सुदामा यांची काय दोस्ती होती हे तुम्हाला या पीपीटीच्या माध्यमातून दिसेल. मी पाहुण्यांची माफी मागून पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्ही शेपमध्ये आपल्याला ठेवण्यासाठीच्या माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल. खरंच आदरणीय संदीप सर, आपण माझ्यासाठी विठ्ठल आहात. मला पहिला जन्म माझ्या आईने दिला, परंतु हा माझा दुसरा जन्म जो आहे तो आपण दिलात. मी आज जो पण आहे ते आपल्यामुळेच आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर काही प्रसंग सांगावेसे वाटतात आणि सर, आपण माझ्यासाठी विठ्ठल का आहात याबद्दलही आपल्याला सांगावेसे वाटते. एक तरुण लग्न होऊन अगदी 6 महिने झाले होते. सुखाचा संसार चालू होता. त्यातच एक आनंदाची बातमी मिळाली. मी बाप होणार होतो. सगळं काही अगदी सुरळीत चाललेलं होतं. माझ्या पत्नीला माहेरी सोडून मी परत गावी जात असताना एका भरधाव ट्रकने मला उडवले. अगदी होत्याचं नव्हतं झालं. 26 वर्षांचा मी या अपघातामध्ये पूर्णपणे लुळा झालो. मानेकालचा भाग लुळा पडला. एक मांसाचा गोळा जाऊन पडलं होतं. शरीर एकदम बंद पडलं होतं. अंथरुणावरती पडून राहावं लागलो. 8x10 चिरून हेच माझं विश्व होतं. अंगाला जखमा, कोणत्याही प्रकारची संवेदना नव्हत्या. शरीराला मुंग्या लागायच्या. सर्व काही संपलं होतं. डॉक्टरांनी देखील सांगितलं हा जास्तीत जास्त 6 महिने जगेल. सर्व नातेवाईकांनी माझी साथ सोडली होती. सर्वांना वाटायचं जर आपण याच्याशी संबंध ठेवले तर तो आपल्याला पैसा मागेल. लोक माझ्या घरी पाणी देखील प्यायचे नाही. खूप वाईट वाटायचं. अशा वेळेस आपण माझ्या मदतीला देवदूतासारखे धावून आलात. तुम्ही DYSPचं ट्रेनिंग संपवून मला भेटायला आलात. माझी ही परिस्थिती पाहून आपलेही डोळे धरून आले. आपल्यालाही वेगळून आले. याच वेळेस आपण एक वाक्य बोलून गेलात. त्या वाक्यामुळे माझे जीवन बदलले. ते वाक्य होते, राज तू आयुष्यभर बसून खा, मी तुला सांभाळायला तयार आहे. तुमच्या या वाक्यामुळे मी आज जिवंत आहे सर. कारण त्यावेळेस माझी परिस्थिती खूप बिकट होती. आई दुसऱ्याच्या खानावळीत भांडी घासायची आणि तेथील राहिलेलं अन्न ती घेऊन यायची आणि आम्ही ते खायचं. अशी आमची दिनचर्या असायची. सकाळी 8 वाजता आई मला चहा आणि पाव खाऊ घालायची आणि जायची आणि 12 वाजता परत यायची. नंतर ती 4 वाजता जायची. परंतु मला दिवसभर घरी बसून असल्यामुळे करमत नसायचं. पण मी संध्याकाळी आई मला घराच्या बाहेर रोडच्या कडेला व्हीलचेअरवरती बसवायची आणि जायची. अतिशय बिकट परिस्थिती, दाढी वाढलेली असायची. लोक मी रस्त्याच्या कडेला बसलेलो असायचं. लोक भिकारी समजून मला भीक द्यायचं. एक पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा पुणे विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आणि माझ्यावरती अशी परिस्थिती आली होती. खूप वाईट वाटायचं.
परिस्थितीचा खूप कंटाळा यायचा. या परिस्थितीला कंटाळून 2 वेळा जीवन संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा वेळेस आपण आलात आणि मला म्हणालात, राज तू आयुष्यभर बसून खा, मी तुला सांभाळेल. या शब्दाने मी उभारी घेतली आणि मी नव्या एका जीवनाची सुरुवात केली. कारण माझ्या उदरनिर्वाहाचा आणि राहण्याचा प्रश्न मिटला होता सर. म्हणून तुम्ही माझ्यासाठी विठ्ठल आहात. आपण आपल्या डॉक्टर मित्रांच्या ओळखीने स्टेम सेल नावाची थेरपी केली. या थेरपीमुळे मला बराच फरक पडला. माझे स्पर्श ज्ञान वाढले, माझ्या हातापायाला संवेदना आल्या. अशा अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार याच्या माध्यमातून मी बरा होऊ लागलो. माझ्यात प्रगती झाली, मला बसता येऊ लागलं. म्हणून मी आपल्याकडे एक विनंती केली की सर मला आता बसता येतंय. मी आपल्याकडे शिकवणे घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस आपण क्षणाचाही विलंब न लावता मला शिकवणीसाठी 2 रूम घेऊन दिल्यात आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. हा शिकवणीचा प्रवास 2 मुलांपासून सुरू झाला. एकाच वर्षात त्या दोन मुलांची 200 मुलं झाली आणि 2 वर्षामध्ये माझ्याकडे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 21 शिक्षक काम करायचे. हे जीवन जे बदललं होतं ते फक्त तुमच्यामुळे बदललं होतं. म्हणून तुम्ही माझ्यासाठी विठ्ठल आहात. हे माझं बदललेलं जीवन बघून माझी माय माऊली सुखावली होती. ती खूप आनंदी असायची, परंतु सतत तिच्या मनामध्ये खंत असायची की माझ्या मुलाचं कुटुंब जे अस्ताव्यस्त झालेलं आहे ते एकत्र यावं. तिची खूप इच्छा असायची. त्यामुळे ती सतत म्हणायची की या प्रसंगी जर तुम्ही नवरा बायको एकत्र असता तर मला खूप आनंद झाला असता. याही प्रसंगी तुम्ही माझा परिवार एकत्र करण्यात मला सहाय्य केले. माझ्या आयुष्यात मला कधीही वाटलं नव्हतं मी माझ्या मुलीला भेटेल, मी तिला पाहेन. मी असाही कमनशिबी बाप होतो. मुलीचा जन्म झाला आणि वेगळी अंतुराशी कळून होतो. खूप वाईट वाटायचं. माझं कुटुंब एकत्र करण्यात आपला खूप मोठा वाटा आहे. म्हणून तुम्ही माझ्यासाठी विठ्ठल आहात सर. आपल्या दत्तक साध्यामुळे मी 2 शाळा सुरू करू शकलो. आज या 2 शाळा मी अतिशय जबाबदारीपणे पार पाडत आहे आणि यापुढेही आपल्या आशीर्वादाने पार पाडत राहीन. अजून एक प्रसंग मला आवर्जून सांगावा असं वाटतो. ज्या माऊलीने मला अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये खंबीरपणे सांभाळले ती माऊली शेवटी जाताना म्हणून गेली, मला आत्ता कोणतीही चिंता नाही, मरण आले तरी आनंदाने स्वीकारेल. कारण तिचं कुटुंब एकत्र आलं होतं. मला एक मुलगा झाला होता. ती खूप खुश असायची, खूप आनंदी असायची. शेवटी आम्ही तिला विमानाने फिरवलं, तिला देवदर्शन केलं. हे सर्व शक्य झालं सर फक्त आपल्यामुळे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी विठ्ठल आहात. आज अशा या मंगलदिनी आपल्या सर्वांच्या साक्षीने माझे मित्र, माझे दैवत, माझे पालक, माझे गुरु, माझा विठ्ठल आणि त्यांना साथ देणाऱ्या माऊली रूपी आमच्या वहिनी आदरणीय डॉक्टर रजनीताई या दोघांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभले आहे. आदरणीय सर आणि मॅडम, आपण आपल्या या शिष्याच्या विनंतीला मान देऊन हा सन्मान स्वीकारावा आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांची सेवा धन्यवाद सर. अशा जोरात टाळ्या वाजवा एकदा पाटील सर आणि पाटील सरांच्या विठ्ठलासाठी. आज या ज्ञानाच्या वारीमध्ये पाटील सरांचे आणि जीवनाच्या वारीतले पाटील सरांचे विठ्ठल आदरणीय संदीप सर आणि त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय रजनीताई यांचा सुरुवातीला फेटा बांधून यथोचित सन्मान होत आहे. मी पाटील सरांच्या पूर्ण कुटुंबाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती करतो.
कंठ दाटून येतो की याच आयुष्यामध्ये पाटील सरांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. पाटील सरांना मी विनंती करतो की संदीप सरांचा आणि मॅडमचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. जो पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो. विनंती करतो की आपल्यासाठी आसनस्थ होण्यासाठी समोर व्यवस्था केलेली आहे. यानंतरचा फक्त आदरणीय संदीप सरांचं या ठिकाणी थोडक्यात मनोगत होईल. कृष्ण आपल्या सुदाम्याबद्दल आपल्या भावना आपलं मन रितं करेल आणि त्यानंतर आजचा आपल्या सर्वांच्या आवडीचा नयनरम्य असा सोहळा आपल्या बालचमनचा सोहळा यानंतर सुरू होईल. मी संदीप सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या डॉक्टर SB इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेह संमेलनासाठी आवर्जून उपस्थित सकाळ वृत्तसमूहाचे संपादक नंदकुमार सुतार सर, या शाळेसाठी जागा उपलब्ध करून देणारे वहिले दादा, आनंदजी वहिले, जगताप सर, जगदाळे सर, तांबोळी सर, आगे सर, वाटकर सर, श्री ज्ञानेश्वरजी वाहिले, माझे मित्र राजाभाऊ भांगे, गणेश गोरे, शफी काझी, सर्व विद्यालयाचे शिक्षिका, शिक्षकेतर स्टाफ, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, साहेबांनी एवढा मोठा रनअप घेतला म्हणल्यावर हे फार चराट लांबवत आहेत की काय, अशी जर तुम्हाला शंका येत असेल तर मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, असं काय होणार नाही. ज्या वेळेला राज इतर वक्त्यांना अगदी 2 मिनिटात बोला साहेबांना जायचं आहे असं म्हणत होता, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटत असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण अगदी .5ला त्याच्यापेक्षाही आधी मुलं अत्यंत छान पोशाख करून तयार आहेत. आणि मी राजला सांगितलं होतं की स्नेहसंमेलनामध्ये तरी रिपोर्ट वाचन हा अत्यंत रटाळ असा कार्यक्रम, परंतु तो शिक्षकांना करायचाच असतो, तरी तो मी त्याला ड्रॉप करायला लावला. त्यामुळे हा कमीत कमी एवढा तरी वेळ कमी झाला. अर्थात ह्यानं जी क्लिप बनवली ती मला माहीत नव्हतं हे सगळं, नाही तर मी त्याला ते करू दिलं नसतं. परंतु मला आज जे पालक मोठ्या संख्येनं इथं आहेत त्यांना एक 2 प्रश्न विचारायचे आहेत. 1857च्या उठावाची कारणं म्हणा किंवा प्रकाश संश्लेषणामध्ये कुठला वायू महत्त्वाचा असतो. आता तुम्ही म्हणाल की साहेब आरोपीला वगैरे तुम्ही प्रश्न विचारता, ठीक आहे, तुम्ही आम्हाला कशाला विचारायला लागलाय. त्याचं कारण असं आहे की मला इथं असलेल्या सगळ्या पालकांना विचारायचं आहे की तुम्ही 10वी 12वी कोण BA असेल, कोण MA असेल, कोण पोस्ट ग्रॅज्युएट असेल, तुम्ही हे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ह्या सर्व गोष्टी शिकलात, परंतु यातल्या किती गोष्टी आता तुम्हाला उपयोगाच्या प्रत्यक्ष आहेत. टेक्निकल इंजिनियर्स आणि डॉक्टर्स यांना आहे, परंतु बाकीच्यांना आता ह्या गोष्टी डायरेक्टली उपयोगाच्या नाहीत. तर मग शाळेतल्या कुठल्या गोष्टी आपण शिकतो ज्या आपण आपल्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. मला असं म्हणायचं आहे की शाळेतनं आपण आपल्या शिक्षकांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या, ज्या गुण आपल्याला दिसले, ते गुण मात्र आपण घेऊन आलेलो आहे. ते जरी समजा तुम्हाला ह्या डिटेल गोष्टी लक्षात राहिल्या नसल्या तरी सुद्धा हे गुण मात्र तुम्ही घेऊन आलेला आहात. आणि हीच एक गोष्ट तुम्हाला या शाळेमध्ये भरभरून मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. राजचा स्कूलचा स्टाफ अत्यंत उत्साही आहे. मला नेहमी वरचेवर त्यांचे काय चाललेले असतात प्रोजेक्ट, इंग्रजी वाचनासाठी, बोलण्यासाठी असो, मॅनरिझम शिकवणं असो, एटिकेट शिकवणं असो. आपल्या स्कूलचा पोरगा कुठल्याही चांगल्या ठिकाणी अजिबात कमी पडता कामा नये. कुठल्याही CBSE चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये
त्या ठिकाणी त्यांच्या तोडीचा असला पाहिजे असा राजचा नेहमी आग्रह असतो. आणि हे आग्रह यामध्ये जेव्हा ही मुलं रोज राज पाटील सरांना बघत असतील तेव्हा हे जे क्लिपमधून आपण बघितलं की त्याच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट आलं होतं, ज्या वेळेला खरोखरच एखादा मनुष्य पूर्णपणे संपून गेला असता, परंतु दीर्घकाळ, आता एका वक्त्यांनी प्रतिकूल परिस्थिती म्हणलं, परंतु कठीण परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती हे शब्द आता एवढे घासून पुसून गुळगुळीत झालेत की ते नर्मदेच्या गोट्यासारखे त्याच्या सगळ्या कोरा संपून गेलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय महत्त्व वाटत नाही. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय होतं हे राजकडून आपण बघतो. 3 ते 5 वर्ष त्याचं विश्व म्हणजे फक्त त्याची एक 10 बाय 12ची खोली होती आणि ती खोलीमध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा त्याला चालता येत नव्हतं. फक्त बेडवरती पडलेला असायचा, फक्त वरती आकाशाकडे बघणं, हात पाय चालत नव्हते, 1 नंबर 2 नंबर ह्याच्यावरती. अशा अवस्थेमध्ये म्हणजे त्याला खरोखरच जगण्यासाठी कुठलाच अपेक्षा नसताना त्यानं ही आशा टिकवली. आणि आता आपण बघतो की होमवर्क केलं नाही म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी रागवलं तर तो डिप्रेशनमध्ये जातो. अशा परिस्थितीमध्ये राजनं ज्या पद्धतीनं स्वतःला टिकवलं आणि तुम्हाला माहीत आहे कितीही चांगलं शिक्षण घेऊ द्या, कितीही चांगल्या नोकऱ्या मिळू द्या, कितीही चांगल्या पदावरती जाऊ द्या, तुम्हाला संकटही येणारच आहेत. तुम्हाला पदोपदी अडचणीचा सामना करावाच लागणार आहे. त्या टायमाला तुम्हाला कुठला गुण सगळ्यात उपयोगाला पडणार आहे? तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही हा जो राजकडं असणारा जो रेझिलियन्स किंवा हा जो टिकून राहण्याचा गुण आहे, हा एक गुण जरी तुमची मुलं या स्कूलमधून शिकून गेली तरीसुद्धा त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. अशा खरोखर कठीण परिस्थितीमधून राजनं या ठिकाणी हे स्कूल सुरू केलं आणि खरं तर म्हणजे मी अत्यंत म्हणजे मला देवाची उपमा वगैरे देतो, मला हे खूप ओशाळायला होतं, मला खूप लाज वाटते याची. तो माझ्या पाया पडतो. फक्त आता काय की ते आळंदीचं मी पण वारकरी माणूस आहे त्यामुळं आपल्या कोण पाया पडले की आपणही त्याच्या पडायचं, म्हणजे ते आपल्याकडे काही येत नाही म्हणून मी तसं करतो, पण तो मला पडू देत नाही. मला ते खूप ओशाळायला होतं, मला ते खूप लाजायला होतं. हां, एक मित्र म्हणून मित्राची भूमिका मी निश्चितच पार पाडली. अडचणीच्या वेळी उभा राहणं, त्याला त्याची आशा मरू न देणं. त्या ठिकाणी स्टेम सेल थेरपीचा जो उल्लेख झाला तर ती नवीन थेरपी होती त्यावेळेला, इतरत्र कुठेही उपलब्ध नव्हती, ती माझ्या सोर्सेसमधून उपलब्ध करून घेणं, अशा 4 गोष्टी जरूर केलेल्या आहेत मी, नाही असं नाही. परंतु त्यासाठी म्हणून एवढं देवाच्या पदवीला पोचणं वगैरे हे मला खूप म्हणजे मला खरोखर खूप ओशाळायला होतं. हे त्याचं एक प्रेम म्हणून, त्याचं एक माझ्याप्रती असणारं प्रेम म्हणून मी हे सगळं स्वीकारतो. परंतु मला निश्चितच याचा, मी अत्यंत साधा मनुष्य आहे आणि अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं तो ही शाळा चालवतो. म्हणजे असं नाही की फक्त म्हणजे हा तो एक ॲडिशनल भाग झाला, परंतु शाळेमध्ये मी नेहमी वरचेवर त्याचे मला मेसेजेस येत राहतात. तर वेगवेगळे कार्यक्रम घेणं, म्हणजे मी शिक्षकांच्या बाबतीत नेहमी म्हणेल की अत्यंत उत्साहानं आपण सगळेजण शिकवता, ही खूप महत्त्वाची बाब आहे, लक्षात ठेवा. कारण एक जी स्पॉन्टेनिटी असते, जी ऊर्जा असते, नाहीतर एकदम डल चाललेला आहे, एकदम सगळे शिक्षक, हेडमास्तर सगळे चिंता करीत विश्वाची, अशा सगळ्या वातावरणात आपली मुलं तरी आनंदी प्रफुल्लित कशी राहणार? तर ही मुलं आनंदी प्रफुल्लित तुमच्या शाळेमध्ये असतात नेहमी. तर ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते, याचं मला खूप चांगलं वाटते. आज माझी पत्नी डॉक्टर रजनी, ती MBBS डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. तर ती स्टेजवर कुरकुल बोलणार ह्याच्यावरती मला बोलायचं नाही, म्हणजे ती जास्त बोलत नाही. ती बोलते नेहमी त्यांच्या फंक्शन्समध्ये वगैरे, परंतु आज ती म्हणत होती की मी बोलणार नाही. म्हणजे कदाचित तिला असं वाटत असेल की माझ्यासमोर बोलायचं म्हणजे तिला काय जरा थोडं येतं माणसाला ब्रेक करून, पण तिला हे काय माहीत आहे की तिच्यासमोर बोलायचं म्हणलं मला किती टेन्शन आलं, कारण तिच्यासमोर तसा बोलायचा प्रसंग कमीच येतो, तुम्हाला माहीत आहे.
घरी असो किंवा बाहेर असो राज पाटील यांनी ह्या भोसरी परिसरामध्ये माफक म्हणजे फीमध्ये आणि ही शाळा या ठिकाणी जी सुरू केलेली आहे, ही संपदा पाटील मॅडम आणि हे दोघं हे दुसरं काय करत नाहीत, हे 24 तास शाळा जगत असतात. म्हणजे ह्यांचं मी नेहमी ऐकतो बोलतो, ह्याच्या घरी हे ते शाळा, पोरांचं काय चाललंय, शिक्षकांचं काय चाललंय, त्यांना कसं हे केलं पाहिजे, त्यांना कसं पुढं गेलं पाहिजे. राजचा फार काटेकोर त्याचं हे लक्ष असतं. तो प्रत्येक वर्गात जातो, प्रत्येक वर्गात जाऊन त्याला जवळजवळ प्रत्येक पोरांच्याबद्दल माहीत असतं. म्हणजे मोठी माहीत असते की हा अभ्यासात मागं पडतोय, पुढं चाललाय, असं त्याचं एकदम बारीक लक्ष असतं. मग तो मधूनच त्या ठिकाणी विचारतो. मग एखादा विद्यार्थी मागं पडत असला तर त्याला तो त्या शिक्षकांना सांगतो की याला तुम्ही पुढं घ्या, किंवा याला एक एक्स्ट्रा क्लास द्या, किंवा याला थोडंसं लक्ष द्या याच्याकडे जास्त. तर असं म्हणजे एवढं तुम्हाला सांगतो की आम्ही सुद्धा आता आमची मुलं दिल्ली पब्लिक स्कूलला शिकतात किंवा हे करतात, तिथं कुठंही अशा पद्धतीचं पर्सनल अटेन्शन हे कुठंही तुम्हाला मिळत नाही. हे एकदम पर्सनल अटेन्शन राज, संपदा मॅडम, त्यानंतर सर्व शिक्षक या ठिकाणी खूप जातीनं लक्ष देऊन या ठिकाणी या शाळेच्याबद्दल करतात. त्यामुळं खरं तर म्हणजे यासाठी म्हणून ही शाळा ही अत्यंत नावाजलेल्या, खरं तर हीच आपली नावाजलेली शाळा आहे. परंतु ह्या नावाजलेल्या शाळेला बाकी कुठल्याही शाळापेक्षा आपली शाळा कमी नाही. खरं तर राजनं ह्या शाळेला माझं नाव द्यायचा हा ज्या वेळेला विषय झाला, म्हणजे त्याचं पहिल्यांदा तुम्ही बघितलं की पहिल्यांदा क्लास सुरू केला. पहिल्या दिवशी 4 पोरं होती, मग त्यानंतर पुन्हा 400 झाली, 500 झाली, नंतर मग शाळा सुरू झाली. आणि मग तो शाळा सुरू झाल्यानंतर तो मला फोन केला, मला म्हणला की मला तुमचं नाव द्यायचं आहे. मी म्हणलं, म्हणजे पहिल्यांदा तर मी एकदम असं झटकून लावलं, म्हणलं हे येणं काय म्हणलं तू राज, आमचं कुठे नाव असतं का, आम्ही काय पॉलिटिकल लीडर नाही किंवा काय नाही. तर मग तो मला म्हणतो बघा ना सर काय. म्हणलं अरे नसता आमचं देत आहे. पुन्हा 8 दिवसांनी मला फोन केला. मला म्हणतो नाही सर तुम्ही काय हरकत आहे द्यायला, तुम्ही माझ्यासाठी प्रेरणा आहात, तुमचं नाव असेल तर मला अजून उत्साह येईल. मी दुसऱ्यांदा पण म्हणलं नाही राज म्हणजे नसतं रे म्हणलं तुला काय. पुन्हा 4-8 दिवसांनी परत तिसऱ्यांदा फोन केला. नाही सर तुम्ही एकदा थोडं चौकशी तर करा की म्हणजे देता येईल, काय अडचण नाही येणार असं मला वाटतं. मी म्हटलं आता तिसऱ्यांदा म्हटल्यावर मी एक मंत्रालयातल्या जुन्या ऑफिसरला विचारलं. मी त्यांना म्हटलं असं असं आहे तर नाव देता येईल का माझं. तो मित्र ऐकायलाच तयार नाही माझं. मग ते मला म्हणले तुम्ही काय त्यांच्या संचालक मंडळावर वगैरे आहे का. मी म्हणलं नाही संचालक मंडळावर वगैरे नाही. बरं म्हणलं तुम्हाला त्यातलं काय उत्पन्न वगैरे येणार आहे का. म्हणलं नाही त्याचा बी काय प्रश्न नाही म्हणलं, उत्पन्नाचा आहे काय प्रश्न नाही. अच्छा बरं म्हणले मग तुमचं असं भाजी भाकरी म्हणजे काय ब्रँड नेम वगैरे आहे का. समजा आपण अमिताभ बच्चनचं नाव द्यायचं म्हणलं तर मग असं कुणीच देऊ शकत नाही ना, त्याच्या नावाचं पण एक ब्रँड आहे. म्हणलं नाही असंही काय ना, भाजी भाकरी सामान्य माणसं आहेत. तर म्हणले मग देऊ शकतो तो. हे तर भाषेवर म्हणलं हो असं काय नसेल तर तुम्ही देऊ शकता, ते देऊ शकतील म्हणले काय अडचण नाही. आणि मग पुन्हा चौथ्यांदा राजला म्हणलं अरे मित्रा तू जिंकला म्हणलं, खरोखर म्हणलं ते देता येईल काय अडचण नाही असं ते म्हणतायत म्हणलं. आणि असं म्हणलं आणि नंतर मात्र चौथ्यांदा मी त्याला म्हणलं की ठीक आहे तू नाव दे. आणि तो आता असं म्हणत आहे की आता मात्र हा ब्रँड झाला आहे डॉक्टर SB इंग्लिश मीडियम स्कूल. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो. मी मुलं या ठिकाणी बघतायत, परफॉर्मन्स आपल्या सर्वांना बघायचा आहे. झाला एवढाच कार्यक्रम थोडा लांबला त्याबद्दल मी पालकांची मनापासून माफी मागतो. परंतु आपली मुलं हे कुणाच्या नेतृत्वाखाली शिकतात, आपली मुलं कुणाचं इन्स्पिरेशन घेतात हे देखील थोडंसं आपल्याला कळणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं हा जरी सुरुवातीचा कार्यक्रम थोडा वाढला तरीसुद्धा उरलेला वेळ आपण आता सगळे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बघणार आहोत. राजला, संपदा मॅडमला, त्यांच्या मुलांना, शाळेला, सर्व शिक्षकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. मी एका दिवशी शाळेवरती येऊन जरा मुलांच्या बरोबर मला इंटरॅक्शन करायचे आहेत. आज तुर्तास आपण त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघूया. मला या ठिकाणी बोलवलं, आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं. आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.